आज आपल्या कोणत्या गावामध्ये निवर समाजाचा आरक्षण संदर्भात कार्यक्रम होत आहे। माझी गर्दी बरीच होती, तर जे उपस्थित आहेत त्यांचे मी आभार मानतो आणि जे उठून गेले त्यांचे आभार मानतो। असो, प्रतिमेच्या स्वरूपात आपल्या समोर माझे विराजमान आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यांना अभिवादन करतो। जे आपल्या समाजाचे आराध्य दैवत त्यांना मानतो असे एकलव्य त्यांना अभिवादन करतो। पण ज्यांनी आपल्याला एनटीचं आरक्षण मिळवून दिलं, त्यांच्या प्रयत्नामुळेच आम्ही इथे बसलेले आहोत असे महर्षी सहकार महर्षी ज्योतिरामजी बर्वे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते मनोज केवट, भोयर साहेब, मेश्राम साहेब, चांदेकर साहेब, सर्व मान्यवर, नाव घेत नाही, वेळ भरपूर झालेला आहे। मनोजने आताच बोलून गेलं की सर्व मोठे मोठे व्यक्ती असताना माझ्या लहान माणसाकडे जबाबदारी का दिली। बुंडे गावातील बहुतेक लोक ओळखत असतील प्राध्यापक आलोक केवटे यांना, ओळखता का? प्राध्यापक आलोक केवट यांचा पटशिष्य होता तुमच्याच गावचा ब्रह्मानंद मेश्राम, माहित आहे तुम्हाला? जबरदस्त आमचा सामाजिक कार्यकर्ता होता। तर प्राध्यापक आलोक केवट यांचं एकच म्हणणं होतं की आपण कोर्टपर्यंत जगणार, आपल्याला नवीन कार्यकर्ते निर्माण करायचे आहेत, नवीन पदाधिकारी निर्माण करायचे आहेत, नवीन व्यक्ती निर्माण करायचे आहेत। त्याच अनुषंगाने आम्ही या आरक्षण समाजाची जबाबदारी मनोज केवट यांच्याकडे सोपवली। लहान जरी असला, म्हणतात ना मूर्ती लहान कीर्तिमान, मनोज केवट आहेत। असो, भोर साहेबांनी माझा उल्लेख केला, आपला इतिहास सांगून टाकला। बंधूंनो, आपला इतिहास फार मोठा आहे। महाभारतात जा, महाभारत कोणी लिहिलं? आपल्या समाजाचा, माहिती तुम्हाला कोण होता? आपल्या समाजाचा वेद व्यास, त्याची आई कोण होती? ढिवर समाजाची होती। रामायण कोणी लिहिलं? लोक तर एखादी घटना घडल्यानंतर इतिहास लिहितात, पण ढिवर समाजावर एवढी बुद्धिमत्ता होती की रामायण घटण्यापूर्वी ज्यांनी इतिहास घडवलं, घटण्यापूर्वी रामायण लिहिला, नंतर रामायण घडला। असे कोण? आपल्या समाजाचे वाल्मिकी। एवढे बुद्धिमान आपण आहोत। ज्या गौतम बुद्धाचं आपण नाव घेतो, त्या गौतम बुद्धाची माता कोण होती? आपल्या समाजाची होती। अनेक दाखले तुम्हाला देता येईल, असो तो इतिहास जाऊ द्या, पण आपला समाज हा बुद्धिवान होता एवढंच मला सांगायचं। आपला समाज जेवढा बुद्धिमान तेवढा दानशूर होता, परंतु या ब्राह्मण लोकांनी, द्रोणाचार्यांनी आपल्या समाजाचा घात केला। तो घात म्हणजे एकलव्य आपल्या पुढे उभे आहेत, त्यांच्या कप्तानी त्यांचा अंगठा मागितला आणि अंगठा मागितल्यानंतर एकलव्याने अंगठ्याचा दान केला। तेव्हापासून आपला ढिवर समाज दानशूर म्हणून ओळखायला लागला। ती परंपरा आधी आपण कायम ठेवतो। मित्रांनो, बंधूंनो, या भारतामध्ये असा एकही समाज नाही की तो दानशूर आहे। फक्त माझा ढिवर समाज हा एकमेव दानशूर आहे। उदाहरण बघा, आपल्या समाजाची आई, माता, भगिनी, आजी जेव्हा चणे फुटाणे विकते, मुरमुरे विकते, म्हणजे बाकी समाजाचे विकत घेतात मुरमुरे, फुटाणे, चणे वगैरे वगैरे, एक पाली मागितलं तर एक पाली देतो आणि वरून पुरवणी म्हणून देतो। हा दान नाही झाला का? तर झाला की नाही झाला दान? ही प्रवृत्ती दुसऱ्या समाजामध्ये आहे का? म्हणून आपण एकलव्याचा काही दानशूरपणा स्वीकारला, हा दानशूरपणा आपण कोटपर्यंत ठेवणार। म्हणून मी समाजाला विनंती करतो, हा दानशूरपणा थांबवा। जातीसाठी माती खा,
समाजाच्या उच्चाराकरता तुम्ही दान करा आणि या उच्च वर्णीयांना इतर समाजाला दान करणं बंद करा. ते दान आपल्या समाजाला द्या, तेव्हा आपल्या समाजाचा काय होईल उद्धार. परत काय बोलायचा. या ठिकाणी डुकराचा उल्लेख झाला. बऱ्याच मंडळीने डुकर आमच्या घरी पालत होते म्हणून काकू बोलली आम्ही डुकर पालत होता. बरोबर आहे. त्या डुकर पालनाच्या भरोशावरच आपण एसटी मध्ये होतो, अस्पृश्य होतो हे सिद्ध. डुकर पालनाचा व्यवसाय बंद करा असं जर तुम्हाला कोणी नोटीस दिला असेल, ते नोटीस आमच्याकडे द्या, आम्ही या प्रस्तावाला जोडतो. जोडलेले आहे डुकर पालनाची व्यवसायाचा प्रस्ताव. हे जे पुरावे गोळा केले आम्ही ते सहजरित्या गोळा नाही झाले. त्या ठिकाणी डुक्कर पालनाचा हा महत्वाचा पुरावा आहे. कारण डुक्कर पालनाने आपण अस्पृश्य ठरतो. असे आपल्याकडे नारायण देव आहे, माहित आहे नारायण देव? ओळखता का तुम्ही? आहे तुमच्या घरी? नारायण देवासमोर आधी बीज केले जाते, बीज आता बंद झाला. बरोबर आहे. करता का तुम्ही? नाही करत. त्यांना माहित आहे का पुन्हा बीज करताना डुक्कर कापला जात होता. इतर समाजामध्ये असा बळी दिला जातो का डुकराचा? आपल्या समाजात दिला जातो. हा महत्वाचा पुरावा या प्रस्तावाला आहे. ज्या ठिकाणी बीज एक 2 वर्षामध्ये साजरा केला जात होत्या त्याच्या पत्रिका होत्या, निवेदन पत्रिका, ती पत्रिका प्रस्तावाला जोडलेली आहे. असो तुमचा गावा संघटित आहे. मेश्राम साहेबांनी थोडं राजकारणाबद्दल बोललं, मी प्रकाश टाकू इच्छितो थोडसा. आमची समिती राजकारण करत नाही, सध्या आधी सांगून देतो मी. अखिल भारतीय विकास समिती राजकीय संघ समिती नाही. आता तुम्हाला असं वाटत असेल की आता विधानसभेच्या निवडणुका येत असल्यामुळे यांनी या गावामध्ये कार्यक्रम लावला. हे जे तुमचं मत आहे किंवा जे ऐकत असतील त्यांचे मत असेल तरी गैरसमज करून घेऊ नये. ही जी समिती आहे ही राजकीय समिती नाही. परंतु मेश्राम साहेबांनी जो उल्लेख केला, मी निवृत्त झाल्यानंतर आमदारकीला उभा होईल आणि तुम्ही मला मतदान करा. मी 25,000 मतदान घेऊ शकतो कमीत कमी असं बोलले असते. बरोबर आहे. बरं, ओळख निर्माण करायची आहे. तर मेश्राम साहेब तुम्हाला सांगू इच्छितो मी, हा जो क्षेत्र येतो साकोली विधानसभा क्षेत्रामध्ये येतो ना, बरोबर आहे. या साकोली विधानसभा क्षेत्रामध्ये आपला समाज किती आहे माहित आहे का तुम्हाला? नाही माहित? 1 नंबरवर आहे एसटी समाज 22%. दुसरा समाज हे कुणबी तेली किती ओढत असतील ना, हे सर्व आपल्या मागे आहेत. आपला समाज 19% साकोली विधानसभा क्षेत्रामध्ये आहे. बंधूंनो लक्षात घ्या, हे कमी झाली का? बाकी मग 14-15 वर सर्व आहे ते तेली कुणबी वगैरे वगैरे. तरी आपल्याला प्रतिनिधित्व मिळत नाही. मेश्राम साहेब 19% आपण या समाज क्षेत्रामध्ये आहोत. चिंता करू नका. फक्त एकच काम करा, या झोपलेल्या ढिवळ समाजाला जागृत करा. कोणाची ताकद नाही तुम्हाला पाडण्याची, परंतु आपला समाज जागृत नाही, संघटित नाही. तुमच्या गावामध्ये संघटित आहे याची कल्पना मला आधीपासून आहे. इतर समाजाच्या सहकार्याने तुमच्या गावामध्ये सरपंच नाही तर उपसरपंच आपला समाजाचा बनतो, ही आमच्यासाठी अभिमानाची बाब. टाळ्या वाजवाचा सर्व एकजुटी करता. ऐकलंय मी, सुरतमधून ऐकलं. ब्रह्मानंद मिश्र मला सर्व सांगत होता अगोदरपासूनच. त्यांचं फार महान कार्य उपकार्य गावावर आहेत. असो एवढं आपला मतदान असताना आपला प्रतिनिधी का नाही याचा विचार आपल्याला कुठंतरी करावं लागेल. परंतु गोष्ट काय होती, निवडणुकीमध्ये आपले उमेदवार उभे राहतात.
उभे राहतात, जरूर राहतात, पण मला प्रश्न पडतो ते निवडून येण्यासाठी राहतात की दुसऱ्याला पाडण्यासाठी राहतात? या प्रश्नाचं उत्तर मला अजून मिळालेलं नाही. मला तर असं वाटतं आहे हे दुसऱ्याला पाडण्याकरता राहतात आणि जातीसाठी, जातीच्या नावावर पैसे लुबाडतात, स्वतः श्रीमंत बनतात आणि आपला ढिवर समाज, माझा ढिवर समाज कसा राहतो? गरीबच राहतो. ही वस्तुस्थिती तुम्हाला बदलवायची आहे. ही केव्हा बदलेल? जेव्हा तुम्ही संघटित व्हाल, एकोपा दाखवाल. या विधानसभा क्षेत्रामध्ये जेव्हा 19% आपला समाज आहे, इतर समाजाशी जर तुमच्या गावामध्ये जसं इतर समाजाची एकोपा झाला, तसा एकोपा, तशी एकजूट या विधानसभा क्षेत्रामध्ये 22% आणि 19% किती झाले साहेब? भोईर साहेब विचार करा. ढिवर समाज 19% आणि एससी समाज 22%. हे जर एक झाले तर जे आतापर्यंत आपल्या समाजाला आपल्या हातावर नाचवलं, निवडणुकीमध्ये सतरंजा उचलल्या, आधी आपल्या समाजाचे कार्यकर्ते त्याच्या पाठीमागे धावतात, सतरंजा उचलतात, हे करतात, ते करा. निवडणूक आली की एखादी तुकडा टाकून देतात, आपले कार्यकर्ते खुश होतात. अशा कोणत्या राजकीय पक्षामध्ये तुम्ही काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना माझी तळमळीची विनंती आहे, तुम्ही कोणत्याही पक्षामध्ये काम करा, पण जेव्हा जातीचा मुद्दा येतो ना, तेव्हा जातीसाठी तुम्ही काय करा. एक ज्या पक्षामध्ये तुम्ही काम करता त्या पक्षांच्या नेत्यांना विचारा, मी आतापर्यंत तुमच्यासाठी काम केलं आहे, तुम्ही माझ्यासाठी कोणतं काम केलं, मला कोणतं राजकीय नेतृत्व दिलं, हे विचाराची ताकद तुमच्यामध्ये आहे का? याचा आत्मपरीक्षण तुम्हाला करण्याची गरज आहे. मी सहसा राजकीय इतर बोलत नाही, आज बोलत आहो. मुद्दा मेश्राम साहेबांनी काढल्यामुळे, नाहीतर माझा विषय राहत नाही हा. तुम्ही राजकीय पक्षांना विचारा, नेत्यांना विचारा, तुमच्या गावात जेवढे जो स्वतःला ढिवर पुत्र समजतो, नाव घ्यायला घाबरत नाही मी. प्रत्येक ढिवराच्या कार्यक्रमामध्ये मी ढिवर पुत्र, ढिवराच्या जेव्हा मंचावर येतो तेव्हा म्हणतोय मी ढिवर पुत्र आहे, मी तुमचाच आहे, तुम्ही माझे काका, तुम्ही माझी आई, बहिणा वगैरे वगैरे. जो ढिवराच्या मतावर निवडून येतो त्या नेत्याला तुम्ही जाऊन विचारा, तुम्ही जेव्हा स्वतःला ढिवराचा पुत्र समजता, त्या ढिवरासाठी तुम्ही काय केलं? केलं काहीतरी? एखाद्या गरीबाचं लग्न राहिला, 5,000 रुपये दिले, खुश ढिवर. निवडणुकीमध्ये दारू पाजला, ढिवर खुश. म्हणजे आपण दारूने विकतो, चिवडा घरी खात नाही का? त्या मुठभर चिवड्याला आपण विकतो. ही मानसिकता तुम्ही बदलावायला पाहिजे. जो स्वतःला ढिवर पुत्र समजतो त्याला तुम्ही विचारा, आवर्जून विचारा, तुम्ही स्वतःला ढिवर पुत्र समजता, आमच्या वर्षावर तुम्ही आतापर्यंत राजकारण केलं, निवडून आलं, त्या ढिवरासाठी तुम्ही काय केलं? ही जात विचाराची ताकद तुमच्या मनामध्ये निर्माण होईल ना, तेव्हा माझा ढिवर समाज हा खरा जागृत झाला, हे मला सिद्ध. अशी जागृती तुम्हाला निर्माण करायची आहे का? विचारा तुम्ही त्या प्रतिनिधीला, त्याने तुम्ही निवडून दिलेला. आमच्या ढिवरासाठी तुम्ही काय केलं? एखादी जिल्हा परिषदची सीट तरी तुम्ही दिलं का? तुमच्या पाठीमागे आम्ही धावत आहोत ना. आता तर प्रूफ आहे आपल्याकडे सर्वेचा. सर्वे आमचा नाही हा, पुण्याची टीम आली होती, त्यांनी गुप्त सर्वे केला. त्या ठिकाणी या क्षेत्रामध्ये 19% आपला समाज आहे, मग 19%नुसार आम्हाला प्रतिनिधित्व का नाही? हे तुम्ही त्या नेत्यांना विचारा. किंवा सतरंजा उचलण्याचं काम खूप झालं, आपलं दान करण्याचे काम खूप झालं. आता तुम्ही एकजूट व्हा. हे आरक्षणाचा मुद्दा फार महत्वाचा, हा मुद्दा घेऊन आम्ही तुमच्या पुढे आलेलो आहोत. आम्हाला काही गरज नाही, आम्हाला नोकरी या पेन्शन भेटते
वगैरे 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 वगैरे. आम्ही घरी खाऊन पिऊन सुखी आहोत, पण आम्हाला समाजाबद्दल थोडी खडखड आहे. ज्या जातीमध्ये आमचा जन्म झालेला आहे, आम्ही जरी पुढारलेलो असलो तरी माझा ढिवर समाज खूप मागे आहे, दारिद्र्य अवस्थेमध्ये जीवन जगत आहे. या समाजाचा उद्धार व्हावा या हेतूने आम्ही सर्व पुढे आलेलो आहोत. आता आम्हाला गरज नाही, आम्हाला राजकारण करायचं नाही, राजकारणामध्ये पैसे कमवायचं नाही, पण तर समाजाचा उद्धार करणे हाच आमचा एकमेव उद्देश आहे. लक्षात घ्या. स्वातंत्र्यापूर्वी 1950 पूर्वी आपण मागासलेला होतो आणि भारताला स्वातंत्र्य मिळाल्याबद्दल आपण उच्चवर्णीय झालो का, गर्वश्रीमंत झालो का? हे विचाराची ताकद आपल्या या नेत्यांना विचारावं लागेल आपल्याला की हे स्वातंत्र्य जेव्हा मी पारतंत्र्यामध्ये होतो, इंग्रजी राजवटीमध्ये जीवन जगत होतो, तेव्हा आम्ही दरिद्र होतो, अस्पृश्य होतो, गरीब होतो. इंग्रजांनी आपल्याला यशीचं आरक्षण दिलेलं आहे आणि भारताला स्वातंत्र्य मिळालं. स्वतःची राज्यघटना 1950 मध्ये अंमलात आली. त्या वेळेला आम्ही एकदम गर्भश्रीमंत झालो का, उच्चवर्ण झालो का? दुधात जशी माशी पडते ना, ते माशी आपण काढून फेकून देतो, त्या माशीप्रमाणे कोणती चौकशी न करता, कोणताही ठराव न घेता आपल्याला एससी मधून बाहेर काढलं तर आपल्याला स्वातंत्र्य मिळालं असं म्हणता येईल का? म्हणजे किती अन्याय झाला बघा. या अन्यायाला वाचा फोडण्याची ताकद आज ही समिती तुमच्या मनामध्ये निर्माण करत आहे. चांगलं काम आहे की वाईट काम आहे? या समाजाचा खरोखर आवश्यक बदलण्याकरिता समिती काम करत आहे. परंतु आपल्या समाजाचे जे लालची नेते आहेत ना, लालची शब्द वापरतो मी, स्वार्थी शब्द वापरतो, असे स्वार्थी नेते विरोध करत आहेत. काय विरोध करतात? कारण ही समिती, या समितीमध्ये काम करताना त्यांना पैसा मिळणार नाहीये. राजकीय पक्षाचं काम करताना राजकीय पक्षाकडून त्यांना पैसा मिळेल, परंतु या समितीमध्ये काम करताना त्यांना पैसा मिळणार नाही. कारण आम्हाला पैसा मिळत नाही, आम्ही स्वतःचे पैसे खर्च करतो आणि समाजाचे काम करतो. म्हणून या समितीला हे लोक विरोध करतात. ज्या दीनानाथ वाघमारे यांनी नाव घेतो, मी नाव ऐकलं का तुम्ही? दीनानाथ वाघमारे संघर्ष वाहिनी चालवतो आहे. संघर्ष वाहिनी भटक्यांची म्हणतो. आणि त्या समितीमध्ये कोणते लोक आहेत? 99% ढिवर समाजाचे लोक संघर्ष वाहिनीमध्ये काम करतात. एखादा कार्यक्रम लावायचा असेल तर मच्छीमार सोसायटीकडून 1000 रुपये घेतो. पैसा गोळा करायला ढिवर समाज दिसतो. आणि जेव्हा तुम्ही नागपूर सारख्या ठिकाणी का अधिवेशन घेता, त्या अधिवेशनामध्ये तुम्ही ढिवराचे प्रश्न मांडण्याकरता नकार देता, तर तुम्ही समाजाचे नेते कसे काय? प्रश्न आहे माझा त्यांना. 27 तारखेला कार्यक्रम ठेवलाय त्यांनी, पुस्तकाचं प्रकाशन मच्छीमारांचं. मला त्यांनी फोन केलं, तुम्ही मार्गदर्शक म्हणून कार्यक्रमाला उपस्थित राहा. मी स्पष्ट त्यांना म्हटलं, मी ढिवराचा मुलगा आहे. ढिवराचा कार्यक्रम असेल तर मी कार्यक्रमाला येतो. म्हणजे उपस्थिती तुम्हाला ढिवरांची पाहिजे. सरकारकडे मागणी मागताना तुम्ही भटक्यांची म्हणता, मी ढिवरांचा नाही, हे भटक्यांची मागणी करेन, हे योग्य वाटते का? हे तुम्ही त्या लोकांना बोलवा ना. पैशासाठी तुम्ही आम्हाला बोलवता, संख्या दाखवण्याकरता आम्हाला बोलवता. अशा व्यक्तीला आपण विरोध करणं आवश्यक आहे. या भंडारा जिल्ह्यामध्ये आपल्या समाजाचे जे स्वतःला मोठे नेते समजतात, ढिवर समाज माझ्या पाठीशी आहे, त्या सर्व नेत्यांनी हे आमच्या कामाला विरोध केलेला आहे. आमचे पंख, आमचे पाय कसे अडवता येईल याकरता जोरदार त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. पण आम्ही न डगमगता हा आरक्षणाचा मुद्दा पुढे नेत राहू.
आम्हाला माहित आहे यापूर्वी आपल्या डेवार समाजाने आम्हाला एसटी मध्ये घाला, अनुसूचित जमातीचं आरक्षण द्या ही मागणी रेटून धरली होती, परंतु सबळ पुरावे नव्हते, त्यामुळे आयोगाने तो प्रस्ताव फेटाळला. परंतु हा जो एससीचा प्रस्ताव आपण सादर केलेला आहे ना, या ठिकाणी जबर पुरावे आहेत. कोणताही दिल्लीचं सरकार असो, महाराष्ट्र आयोग असो, केंद्रीय आयोग असो, हा जो प्रस्ताव आणि पुरावे पाहून हा प्रस्ताव नाकारण्याची हिंमत कोणत्याही सरकारमध्ये नाही, कारण एवढे जबरदस्त पुरावे आहेत. आपण एसटी मध्ये गेलो पाहिजे याला विरोध इतर समाजाचा नाही बंधूंनो, आपल्या समाजाच्या काही समाजकंटक लोकांचा. आम्ही ज्या ज्या ठिकाणी कार्यक्रम घेतला या आरक्षणाचा, एकाही एसटीच्या नेत्यांनी आम्हाला विरोध केलेला नाही, कारण त्या बांधवांना सुद्धा माहित आहे या ढिवार समाजावर स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अन्याय झालेला आहे. हे सुद्धा एसटी मध्ये होते, यांचा जो अधिकार आहे हे त्यांना माहित आहे, कारण ते अभ्यासू आहे. कधी मनोज विरोध केला का त्यांनी आतापर्यंत? कधी नाही केलेला आहे. फक्त आपले अर्धे हरकंडात पिवळे स्वतःचा स्वार्थ साधणारे जे आपल्या समाजाचे नेते आहेत हेच विरोध करत आहेत. काल परवा व्हॉट्सअपवर एक मेसेज आला, एका टायगर नावाच्या माशाने तो मेसेज टाकला, अजी का तुम्ही महार बनता? का तुम्ही महार बनता? एसटी बनणे म्हणजे महार बनणे आहे का? अरे आहे का? एसटीची तुलना आपल्या ढिवराशी होऊ शकते का? त्यांनी आंबेडकर स्वीकारल्यामुळे ते आज कितीतरी पुढे गेलेले आहेत. गेले किंवा नाही, आपल्या पुढे आहेत किंवा नाही. त्याने आंबेडकर स्वीकारला, आपण काय स्वीकारला? कोणालाच नाही. आपण जशी आहोत एवढाच फरक पडला. आधी मच्छी मारताना लंगोटी घालून मच्छी मारत होता, आज चड्डीवर मच्छी मारते, एवढा फरक जरूर पडला. एवढा फरक पडलाय ना. मग लंगोटीवरून चड्डीवर आलो तर आपण पुढे गेलो का? याचा विचार करा ना. आंबेडकर केवळ एका समाजाचे नव्हते, आपल्याला आंबेडकरांपासून दूर केलं या उच्चवर्णीयांनी. आंबेडकर केवळ महारांचा नव्हता, आपलाही होता बंधूंनो. जेव्हा पहिली निवडणूक लोकसभेची स्वातंत्र्यानंतर भंडारा जिल्ह्यातून आंबेडकर उभे होते, त्या निवडणुकीमध्ये उभे असताना प्रचार करताना त्यांनी ढिवार समाजाची परिस्थिती पाहिली, निहाळली. त्यांना कळून आलं की ढिवार समाज हा किती मागासलेला आहे. याचा त्यांनी अभ्यास केला आणि या ढिवार समाजाची सुधारणा व्हावी, यांना उच्चवर्णीयाचा बरोबरीने अधिकार मिळावा, म्हणून त्यांनी आपल्या पुस्तकामध्ये ढिवार समाज हा भंडारा जिल्ह्यातील अस्पृश्य समाज आहे, अत्यंत मागासलेला आहे, त्याला एसटीच्या सवलती मिळाल्याच पाहिजे, ही पहिली मागणी दुसऱ्यांनी कोणी केली नसून त्या आंबेडकरांनी केली. आंबेडकर आपल्या जवळचे नाही का? आपलं हितचिंतक नाही का? याचा विचार तुम्ही करा. आंबेडकरांचे पुस्तक वाचा तुम्ही. ज्यांनी आंबेडकर वाचला तो पुढे गेला, ज्यांनी आंबेडकर स्वीकारला ते प्रगत झाले. आणि ज्या आंबेडकराला आपण केवळ तो महाराजाच आहे, एसटीच्या आरक्षणात आपण सुद्धा महार बनायचं का अशी ती गोष्ट करतात ना, अशा लोकांना मी समाजकंटक समजतो. म्हणून तुम्ही समाजासाठी एक आलं लक्षात. ज्यांनी आंबेडकर स्वीकारला ते पुढे गेले, आपण आंबेडकर स्वीकारला नाही, आपण मागे राहिलो. याचा विचार तुम्ही करायला पाहिजे. फार वेळ झाली, परत बोलायचं होतं, परत एक बोलतोय बांधवांसाठी.
बोलू इच्छितो, आपला समाज हा दारूच्या आहारी गेलेला आहे मोठ्या प्रमाणात. बरोबर आहे? अरे गेलाय केव्हा नाही? पिताना दारू कमाई भरपूर करतो, डुरासारखा श्रीमंत नाही. 1 रुपयाचा बीज एका वर्षामध्ये तो 200 रुपयाचा 100 रुपयाचा करतो. कोणता तरी शेअर मार्केट एवढी कमाई करून देतो का? नाही करून देतो. 1 रुपयाची मच्छी बीज सोडतो आणि 6 महिन्यामध्ये तो 50 रुपये जरी करत असेल ना, एवढा उत्पन्न कोणी देऊ शकत नाही. एवढा श्रीमंत समाज आपला आहे. पण नियोजन बरोबर नसल्यामुळे आपण नियोजनात मागे पडतो आणि दिवसभर काबाड कष्ट करायचा, मेहनत करायचा, मासोळ्या पकडायच्या आणि विकल्यानंतर 400 रुपयाच्या मच्छ्या विकल्या, 200 रुपये घरी जायचं आणि 100-150 रुपयाची दारू प्यायची. अशा दारूच्या अधीन झालेल्या समाज बांधवांना मी विचारतो, तुम्ही तेव्हापासून दारू प्यायला लागले असाल, तेव्हापासून तुम्ही विचार करा. दारू पिणारा अजूनही झोपडीमध्येच राहतो आणि दारू विकणारा बघा, तो माळ्यावर माळे बांधतो. बांधतो किंवा नाही बांधत? त्याचा घर आपल्या पिसात चांगला आणि आपण दारू पितो, त्याला घर बांधण्याकरता पैसे देतो. त्याचा विचार तुम्ही कधी केला आहे का? तुम्ही हिशेब लावा. ज्याच्याकडून मी दारू पित आलेला आहे त्याला मी आतापर्यंत आयुष्यामध्ये किती रुपये दिले असेल? मी त्याला पैसे देऊ दो, दारू के पैसे देऊ दो, त्याला गर्भ श्रीमंत बनवलं आणि मी दारू पिऊ पिऊ गरीबच राहिलो. याचा विचार या माझ्या समाज बांधवांच्या मनामध्ये जेव्हा येईल ना, तेव्हा माझा समाज हा प्रगत झाल्याशिवाय राहणार नाही. एवढे बोलून मी आपल्या अध्यक्ष भाषण संपवितो. धन्यवाद. प्राध्यापक जनार्दनजी नागपूर सर यांनी अध्यक्षीय मार्गदर्शनपर माझे गुरु प्राध्यापक आलोक यांची ओळख करून दिली. धिवर समाज दानशूर आहे, प्रामाणिक आहे. एकलव्याचा दानशूर होता, म्हणूनच दानशूर आता बंद करा. डुक्कर पाळण्याच्या व्यवसायामुळे धिवर समाज हा SC शेड्यूल कास्ट मध्ये होता. कोणी बाहेर जाऊ नये, कारण की तुमच्या नाश्त्याची व्यवस्था केली आहे. नारायण देवाला बीज म्हणून डुक्कर बळी देत होतो, त्याचे उल्लेख केले आहे. अखिल धिवर समाज विकास समिती हे आरक्षणाकरिता बनलेली आहे, राजकारणासाठी नाही. निवडणुकीत आपल्या समाजाचे नेते राजकारण करीत असतात धिवर समाजावर आणि स्वतः गर्भ श्रीमंत होतात आणि धिवर समाजाला तसे ठेवतात. आपले समाज अंधारात ठेवून निवडणूक लढवणारे पुढारी धनाढ्य श्रीमंत होतात. उमेदवार मीपणा असतो, तो धिवर समाजाचा समाज करता नाही. समाज बदल घडवत आहे. समाज उद्धार करणे हे समितीचे उद्देश आहे. इंग्रजांनी SCचा आरक्षण दिला आणि आपल्या सरकारने 1950 मध्ये धिवर समाजाचा आरक्षण काढण्यात आला. याचे कारण आपण विचारले नाही. आमचे स्वार्थी नेते त्यांनी पण कधी त्यांची वाचनच नाही, तर ते का विरोध करतील. कमिशन धिवर अखिल समितीचे आवाहन करीत आहे. धिवर समाज तुम हुंदो तुम्हें विकास समिति, धिवर विकास समिति तुम्हें SC का आरक्षण देंगे. यानंतर आभार प्रदर्शन
गोपीचंदजी सतीमेश्राव मच्छीमार सोसायटी सचिव हे आभार प्रदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करतो.